हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता आम्ही जातो आहे एका ठिकाणी, म्हणजे रानातच आलो आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला फुल जंगल आहे. आणि कोकणातनं असे स्पेसिफिक पॉईंट आहेत, म्हणजे प्रत्येकाचे, म्हणजे कुठेही तुम्ही मालवणला गेलात तर तुम्ही यूट्यूबला वगैरे बघत असाल, ते जे क्रिएटर्स असतात ते आता भाळात गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, असे स्पेसिफिक नावं असतात. तर आम्ही म्हणजे आमच्या कोकणामध्ये एक सपाटावर म्हणजे असं एक प्लेस आहे तिथे. सो तिथे ना पावसाळ्यात एक नंबर व्ह्यू असतो, म्हणजे पूर्ण तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच. पण असं ते सपाटावर असं त्याचं नाव आहे. जसं आमच्याकडे बरीच अशी नावं आहे, सपाटावर आहे, माळावर, परत राहाटीत, असं आमची स्पेसिफिक लोकेशनला अशी ती नावं आहेत. सो तुम्ही ना कुठे पण गेलात ना, तरी यूट्यूबवर जरी तुम्ही बघितलं तरी जे क्रिएटर्स असतात ना, जास्ती करून कोकणातले ज्यांचे ब्लॉग आहेत त्यांचे तुम्ही बघू शकता की ते लोक सांगतात की आज आम्ही इकडे गेलो. तर त्याला स्पेसिफिक नाव असतं. भाळात म्हणजे जे परे असतात त्याला भाळ म्हणतात मालवणमध्ये, तसंच काहीतरी असतं. सो असं स्पेसिफिक नाव असतं. तसंच मी आज ना सपाटावर जात आहे आमच्या इथे. सो एक नंबर व्ह्यू असतो तिथला बघण्यासारखा पावसाळ्यात मोस्टली. आणि तुम्ही बघू शकता ही आहे आमची बाग, पूर्ण काजूची बाग आहे ही. समोर खालून ते वरपर्यंत पूर्ण काजू आहेत. सो आपण जाणार आहोत ह्या साईडला, इकडे जाणार आहोत. असा सरळ रस्ता आहे आणि इकडे आमची बाग आहे. सो बघू शकता तुम्ही निसर्ग. सो मी तेच सांगणार आहे की कोकणात पावसाळ्यात खूप भारी भारी सीन असतात बघण्यासारखे, लोकेशन्स असतात बघण्यासारखे. जे गवत वगैरे येतं ना, त्याच्याने आपलं जर निसर्ग इतकं छान दिसतो ना. सो मी तेच दाखवणार आहे. सो आपण तिकडे गेलो की मी तुम्हाला दाखवते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता, हे बघा हा छोटा परे आहे. असं सगळं पाणी वरून खाली खाली येतं आहे. आणि काय झालं आहे ना, कोकणामध्ये आता ना हल्ली 2-3 दिवस झालेत की पाऊसच पडले ना, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता पाणी फार कमी आहे. हे बघा, सो पाणी खूप असतं, आता कमी आहे, पाऊसच नाही त्याच्यामुळे. सो आता आपण तिकडे जाऊया. सो हे बघा ही वाट आहे आपली, अशी सरळ आहे आणि फुल चढ आहे. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला जंगल आणि भारगीची पण खूप सारी फुलं पण आहेत आणि माकड पण बरेच दिसतात. सो आता आपण जाऊया हळूहळूवरती. सो कोकणात ना अशा वाटा केलेल्याच असतात, कारण की रोजची माणसं येणारी जाणारी असतात, त्याच्यामुळे ह्या पायवाट आहेत सगळ्या. तुम्ही बघू शकता सगळीकडे जंगल आहे फुल. सो आता आपण जाऊया. आणि आता पावसाळ्यात ना खूप साऱ्या वेली वगैरे येतात. सो ना चालताना पायात वगैरे पण येतात, ती खूप काळजी घ्यावी लागते. बघा अशा वेली असतात, काटे पण असतात त्यांना. हे बघा. आणि इकडे ना उन्हाळ्यात खूप लोक फाट्यानंसुद्धा पण येतात. हे बघा अशी सगळी फाटी पडलेली असतात. हे बघा कशी पडल्या. आणि इकडे जास्ती करून पावसाळ्यात खूप झाडं पडतात आणि मग ती पावसाळ्यात उन्हाळ्यात सुकतात आणि मग फाटी वगैरे नेतात. सो फायनली आता आपण चढत चढत वरती आलो आहे. बघा खूप झाडं येतात पावसाळ्यात, जे आपल्याला माहितीसुद्धा नसतात. दुसरी गोष्ट आहे बघा, हे तुम्हाला माहीतच असेल किंवा नसेल, हे वारुळ आहेत मातींची. हे बघा केवढे आहेत, मोठे रानात पण खूप दिसतात. सो आपलं लोकेशन आलं आहे, आपण जाऊया. मोरसुद्धा ओरडत आहेत, कारण की पाऊसच पडला आहे ना बरेच दिवस, त्याच्यामुळे मोरसुद्धा ओरडत आहेत. सो आमच्याकडे असं म्हणतात की मोर ओरडायला लागले याचा अर्थ तो पावसाला बोलवतो आहे. सो हे बघा फुल हिरवंगार. सो ना इथे मोरसुद्धा आहे, बघूया आपल्याला दिसतो का, आवाज तर येतोय. सो आपलं ना सपाटावर आलो आहे. सो तुम्ही व्ह्यू बघा सपाटावरचा, हा बघा. सो हा पावसाळ्यात एक नंबर सीन असतो. आणि आम्ही इकडे पावसाळ्यात पावसाळ्यात सुरू झाला की पहिलं डोक्यात येतं की हां सपाटावर जायचं, कारण की सपाटावर नाव त्याचं असंच पडलं की पूर्ण सपाट आहे आणि पूर्ण हिरवळ आहे. आणि तुम्ही बघू शकता सगळ्या सोनावळ्या दिसेल तुम्हाला. सो याला सपाटावर म्हणतात. आणि इकडे पहिली ना खूप नाचणी करायचे लोक, आता कोण जास्ती करत नाही. गुरं वगैरे चरायला पण एवढी असतात, पण एवढी नसतात. आणि इकडे मोर वगैरे पण खूप असतात. आता श्रावण चालू आहे, श्रावणात ना अंडी वगैरे घालतात मोर. तर तुम्ही व्ह्यू बघा ना, एक नंबर व्ह्यू आहे पूर्ण. सो आपल्या कोकणाची हीच खासियत आहे, जी सुंदरता आहे कोकणची ती हीच आहे.
आणि ही कोकणची सुंदरता फक्त आपण इतर वेळी नाही बघू शकत, हे फक्त पावसाळ्यात बघू शकतो. कारण की पावसाळ्यामध्ये आपलं जे निसर्ग असतो तो त्याचं जे सौंदर्य आहे तो दाखवण्यासाठी फुल तयार असतो. आणि हेच सौंदर्य आहे त्याच्या पावसाळ्यातलं, तुम्ही बघू शकता. सो सगळीकडे अशा तुम्हाला हे दिसतील, असं पिवळं पिवळं असं जसं दिसेल. सो ह्या सगळ्या सोनावळ्या आहेत. आणि हे बघा पूर्ण मध्ये, आणि इथे ना मुलं म्हणजे गावातली मुलं वगैरे ह्याला येतात, क्रिकेट वगैरे खेळायला येतात. सो खूप मजा असते इथे. आम्हीसुद्धा यायचो आधी लहान असताना, पण आता जास्ती येत नाही कारण की गावात मुलं पण फार कमी राहिली आहेत. सो असं असतं, प्रत्येकाच्या गावामध्ये काही ना काहीतरी असं चालूच असतं. तर तुम्ही बघू शकता मोरसुद्धा ओरडतात. सो बघूया एखाद दुसरा जर मोर दिसला तर, कारण की इथे ना शांतता आहे त्याच्यामुळे मोर इकडे कायम असतात. हा बघा ओरडतोय. सो बघूया दिसला तर दिसला. पण मोर असं आहे की त्याला जरा तरी पायचळ लागला ना की तो लगेच उठतो आणि पळतो जोराजोरात. सो एक नंबर सीन आहे. सो मला हेच दाखवायचं होतं की आमच्याकडे पण असं पूर्ण एक सपाट आहे, सपाटावर म्हणतात ते हेच आहे सपाटावर. आणि सपाटाचा अर्थ हाच आहे की पूर्ण सपाट आहे म्हणून ह्याला नाव पडलं आहे सपाटावरती. हे बघा इकडे पण आहे, इकडे थिरडे पण तुम्हाला दिसतात रुजलेले. आणि तिकडे तुम्हाला समोर दिसते बरोबर इथे. सो येल्लो येल्लो पूर्ण येल्लो तिथे ना फुल हे रुजल्यात, सोनावळ्या रुजल्यात. सो तुम्ही बघू शकता, हे बघा किती भारी आहे सीन. आणि गुरं पण आहेत इकडे चरायला. हे बघा तिकडे तुम्हाला दिसतील गुरंसुद्धा आहेत. आणि इकडे आपल्या ह्या सोनावळ्या आहेत. सो मी मगाशी म्हटल्याप्रमाणेच की गुरं पण असतात पण एवढी नाही, क्वचित. तुम्ही बघू शकता आता एवढी गुरं नाहीत पण आहेत बऱ्यापैकी. सो हा आहे आमचा सपाटावरती, म्हणजे आहे सपाट, बघू शकता. आपल्या कोकणाची हीच खासियत आहे की कोकणात खूप छान छान अशा गोष्टी आहेत ज्या आपण अनुभवू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला कोकणात यावं लागतं. आणि आम्ही तर काय कुठले बाहेरचे वगैरे नाही, आम्ही कोकणातलेच आहोत. त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आहे की हे सगळं दृश्य, हे निसर्गाचं जे काही सौंदर्य आहे ते आम्हाला बघता येतं आहे. आणि तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप भारी आहे. आणि हे निसर्गाचं सौंदर्य असं कधीच कोणाला म्हणजे बघायला मिळत नाही, हे फक्त कोकणातच बघायला मिळतं. आणि तुम्ही बघू शकता ते गुरं कशी बघतायत समोर, सगळ्या गायी आहेत. सो हे बघताय. सो आता कसं ओला चारा आहे ना त्याच्यावरती गायी चांगलं दूध देतात, त्याच्यामुळे हे असे सोडलेले असतात गुरं. आणि नंतर संध्याकाळच्या बरोबर त्यांचा टाईम असतो, त्या टाईमवरती ते लोक घरी जातात. सो तुम्ही बघू शकता फुल सोनावळे आहेत. हे बघा किती भारी वाटतंय ना. हे बघा फुल येल्लो येल्लो. सो हा सीन आहे ना फक्त आणि फक्त पावसाळ्यातच बघायला मिळतो. आणि नंतर मग ऊन पडलं ना की हे सगळं सुकून जातं. आणि इकडे नंतर एवढं सहसा कोण जास्त येतसुद्धा नाही. आणि हा जो स्पॉट आहे सपाटावरती, सो हा अल्ब्यांचा स्पॉट आहे. इकडे अल्बीसुद्धा खूप येतात. आणि तुम्ही एक गोष्ट बघा ह्याच्यामध्ये, इथे पूर्ण सपाट आहे आणि ज्या सोनावळ्या रुजल्यात त्या अशा ना साईडने रुजल्यात, कडेकडेने रुजलेल्या आहेत. सो इथे काय होतं, गुरं वगैरे चरायला असतात त्याच्यामुळे ना गुरं काही ठेवत नाहीत. आणि हे रुजलेल्या ज्या साईडल्या आहेत त्या सगळ्या सोनावळ्या तशाच्या तशा राहिल्यात. आणि मध्ये पूर्ण सपाट आहे. सो असं वाटलं की मोर वगैरे दिसेल पण नाही मोर दिसत आहे. सो आपण त्या साईडला जाऊया, तिकडच्या सोनावळ्या बघूया. पूर्ण हिरवंगार आहे आणि खूप मोठं गवत होतं, हे अजून लहान आहे. कसं होतं इथे जर गुरं वगैरे असले की ते खातात, त्याच्यामुळे जास्ती वाढत नाही. आणि वाढतं अजून, टायमिंग आहे तसं. सो तुम्ही बघू शकता, हे बघा पूर्ण हिरवं गार सोनावळ्यात. आणि हा सीझनच आहे सोनावळ्यांचा, पावसाळ्यातला. सो आज मला तुम्हाला दाखवायचं होतं की हा आमचा आहे सपाट, कोकणातला सपाटावर. सो बरेच आहे, सपाटावर आहे, मालावरती आहे, रहाट आहे. सो असे आमच्याकडे भरपूर बघण्यासारखी ठिकाणं आहेत पावसाळ्यामध्ये. सो उन्हाळ्यात इथे काहीच नसतं, तुम्ही जे आता जे बघताय ते उन्हाळ्यातलं 1% पण काहीच नसतं, सगळं सुकलेलं असतं. हे बघा असं तुम्हाला बघायला मिळेल, हे असं सगळं सुकलेलं असतं. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण थांबतो इथे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. आणि जाता जाता मी एकदा व्ह्यू दाखवते एकदम.
आणि दुसरी गोष्ट हा खूप मोठा एरिया आहे, छोटा नाही आहे. तुम्हाला याच्यामध्ये खूप असं छोटा दिसेल पण खूप मोठा एरिया आहे हा. सो हा पूर्ण सपाट आहे म्हणून ह्याचं नाव सपाटावर. लोक म्हणतात चला सपाटावर जाऊया म्हणजे इथेच येतात आमच्याकडे कोकणात. सो आता आपण थांबूया. असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.